नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दोन गोष्टींनी गोंधळलेले आहेत. तर PM किसानच्या 21व्या हप्त्यातून आणि 6 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी PM किसानच्या हप्त्यातून वगळण्याची चर्चा आणि त्याचा परिणाम नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यावर सुद्धा होणार का, याच प्रश्नावरून गावात आता प्रत्येक गावात त्या ठिकाणी चर्चेला उधाण आलेले आहे. पण आता कृषी विभागाकडून आलेल्या ताज्या आकडेवारीने या गोंधळाला पूर्ण विराम दिलेला आहे. तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार, या गोंधळाला त्या ठिकाणी त्यांनी कृषी विभागाने स्पष्ट सांगितले आहे. तर काय सांगितलेलं आहे त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे बघा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, केंद्र सरकारने नुकताच PM किसानचा 21वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे. देशभरातील तब्बल 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपये वितरित झाले. मात्र महाराष्ट्रात यावेळी एक वेगळीच परिस्थिती दिसली. 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नावे यादीतून गायब झाली. यामुळे राज्यभरात भीती पसरली आहे की आता हेच शेतकरी नमो शेतकरी योजनेतही वगळले जाणार आहे की नाही. तर बघा, कोणते शेतकरी जे आहेत ते 6 लाख शेतकरी अपात्र का ठरलेले आहेत, त्यांची कारणं कोणती बघा. कृषी विभागाने त्यांची काही कारणं सांगितलेली आहेत. तर बघा, एक कारण म्हणजे काही शेतकरी दुहेरी योजनेचा लाभ घेत होते. दुसरं कारण, मृत शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये तशीच राहिलेली गेली होती. तिसरं म्हणजे जमीन नोंदी आणि खात्याच्या तपशिलामध्ये मोठ्या विसंगती त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. आणि शेवटचे म्हणजे आधार बँक लिंकिंगमध्ये चुका व सर्व त्रुटीमुळे तात्पुरत्या स्वरूपात अनेक शेतकऱ्यांचा हप्ता त्या ठिकाणी थांबवला गेलेला आहे, एवढंच त्या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता कुणाला मिळणार आहे. तर हीच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे PM किसानमधून ज्यांची नावे वगळल्या गेली त्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळले जाणार नाही, अशी अधिकृत स्पष्टता कृषी विभागाने दिलेली आहे. या योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या समान म्हणजे 90, 41, 241 म्हणजेच राज्यातील पात्र शेतकरी त्या ठिकाणी कुणीही वंचित राहणार नाही. हे एकूण अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुटकेचा विश्वास सोडला आहे. तर 8वा हप्ता कधी मिळणार आहे बघा, अधिकृत तारीख अजून घोषित झालेली नाही, पण प्राथमिक माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत हा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्या ठिकाणी आता तुम्हाला कोणत्या काही शेतकऱ्यांनी काय तपासायचे बघा. जमीन नोंद वहीतील तपशील बघायचा आहे, आधार बँक लिंकिंग परत चेक करायचं आहे, बँक अकाउंट नंबर आणि नावाचे स्पेलिंग हे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे, की जेणेकरून नवं शेतकरीचा 8वा हप्ता यात तुम्हाला वगळले जाणार नाही. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.